वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाच्या ठिकाणी मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने। जोरदार घोषणाबाजी। फडणवीस आणि भुजबळांना दंगली पेटवायच्या आहेत, जरांगेंचा गंभीर आरोप। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ रविवारी परभणी बंदची हाक। सरकार जरांगेंकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे बंदचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकणाच्या दौऱ्यावर। चिपळूणमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा, तर शरद पवारांचा 23 आणि 24 तारखेला कोकण दौरा। राज्यामध्ये 10 ऑक्टोबरच्या नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता। हरियाणा जम्मू काश्मीरचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच होणार महाराष्ट्राच्या निवडणुकींची घोषणा। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। ठाकरेंची शिवसेना 100, काँग्रेस 100, तर पवारांची राष्ट्रवादी 84 जागा लढणार। एबीपी माझाला माहिती। जागा वाटपाच्या चर्चेसाठी आज पुन्हा एकदा महाविकास आघाडीची बैठक। मुंबई विद्यापीठाची 22 सप्टेंबरला होणारी सिनेटची निवडणूक स्थगित। 2.5 वर्षांपासून निवडणूक रखडली। बेकायदेशीर सरकार घाबरलंय, विरोधकांचा हल्लाबोल। तिरुपतीच्या लाडूच्या प्रसादामध्ये चरबी आढळल्याचा वाद चिघळला। आरोप नाकारत जगनमोहन रेड्डींची कोर्टामध्ये धाव, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मागवला अहवाल। पश्चिम रेल्वेवरती मध्यरात्रीपासून 10 तासांचा ब्लॉक। गोरेगाव आणि कांदिवलीच्या स्थानकांच्या दरम्यान मध्यरात्री 12 ते रविवारी 10 वाजेपर्यंत ब्लॉक। म्हाडाच्या नंतर सिडकोच्या घरांच्या किमतीत 10% कपात, तर लवकरच घरांची जाहिरात निघण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।